बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असणाऱ्या युवक-युवतींकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया हा एक सर्वाधिक पसंतीचा ऑप्शन असल्याचे आपल्याला दिसून येते. मित्रो, आज 6 सप्टेंबर 2022 स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट या पदाकरिताची ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज केलेली असून या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 5,000 पेक्षा अधिक ज्युनियर असोसिएट्स या पदाची भरती त्या ठिकाणी केली जाणार आहे. गेले अनेक दिवस स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या जाहिरातीची प्रतीक्षा करणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक मोठी संधी असल्याचे आपल्याला दिसून येईल. मित्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी कमर्शियल बँक असून ती भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. म्हणजेच ती राष्ट्रीयकृत किंवा नॅशनलाइज्ड बँक म्हणून ओळखली जाते. भारतातील ज्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत की त्याच्यामधील सर्वाधिक शाखा असणारी, सर्वाधिक एम्प्लॉई असणारी आणि सर्वाधिक मोठा कस्टमर वर्ग असणारी ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बँक असल्याचे आपल्याला दिसून येईल. या बँकेकरिता प्रतिवर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी, स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर आणि त्याचबरोबर क्लेरिकल या केडरमधील ज्युनियर असोसिएट्स, त्यामध्ये ज्युनियर असोसिएट जनरलिस्ट, ज्युनियर असोसिएट ॲग्रिकल्चर अशा अनेक वेगवेगळ्या पदाच्या ॲडव्हर्टाइजमेंट प्रतिवर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून रिलीज केल्या जात असतात. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असणाऱ्या युवकांकरिता सर्वाधिक पसंतीची बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचा उल्लेख हा नेहमी त्या ठिकाणी केला जातो. मित्रो, नुकत्याच रिलीज झालेल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये SBI ज्युनियर असोसिएट या पदाकरिताची पदभरती ही सुरू झालेली असून की यामध्ये कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स या विभागाकरिता ज्युनियर असोसिएटची नियुक्ती या संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेसद्वारे केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार 5,212 पेक्षा अधिक पदांची भरती संपूर्ण देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या ब्रँचेसकरिता केली जाणार आहे. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की या कॅटेगरी वाईज ॲलोकेशन जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दिसून येईल की SC कॅटेगरीकरिता या एकूण पदभरतीमध्ये की त्या ठिकाणी 743 पदं त्या ठिकाणी राखीव असल्याचे दिसून येईल. ST कॅटेगरीकरिता जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 467 पोस्ट त्यासाठी राखीव आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी OBC कॅटेगरीकरिता 1165 पदे त्या ठिकाणी राखीव आहेत. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजेच EWS या कॅटेगरीच्या अंतर्गत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 490 पदं आहेत. जनरल कॅटेगरीकरिता म्हणजे ओपन कॅटेगरीकरिता 2,143 पदं की त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहेत आणि बॅकलॉगमधील काही वेकन्सी जर आपण पाहिल्या तर त्या 204 इतक्या आहेत. या ओव्हरऑल 5,212 पोस्टमधील की 747 पोस्ट हे केवळ महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ब्रँचेसकरिता भरल्या जाणार आहेत. याचा अधिक तपशील की आपल्याला कॅटेगरीनुसार की आपल्याला मुख्य जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. मित्रो, त्या ठिकाणी या पदाकरिता अर्ज करण्याकरिता जो त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की त्यामध्ये 2 महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत. एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरा एज क्रायटेरिया. मित्रो, त्या ठिकाणी एज्युकेशनचा क्रायटेरिया जो आहे तो जर आपण पाहिला तर या ठिकाणी या जाहिरातीतील मसुद्यानुसार आपल्याला असं दिसून येईल की सध्या जे त्या ठिकाणी विद्यापीठातील वेगवेगळ्या पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला ॲपियर झालेले आहेत किंवा लवकरच त्या ठिकाणी ॲपियर होणार आहेत आणि ज्यांच्या फायनल सेमिस्टरचा रिझल्ट 31 नोव्हेंबर 2022 अखेर प्राप्त होणार आहे, असे त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स या पदाकरिता अर्ज करू शकतात. परंतु की ज्या वेळेला हे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील आणि इंटरव्ह्यूला कॉल केलं जाईल तेव्हा त्यांच्याकडे असणारं फायनल सेमिस्टरचं मार्कशीट हे त्या ठिकाणी 31 नोव्हेंबर 2022 पूर्वीची डेट असणारं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणजे जरी ॲपियर स्टुडंटना या पदाकरिता ॲप्लाय करण्याची अपॉर्च्युनिटी दिलेली असली तरी त्या ठिकाणी एक टाईमलाईन फिक्स करण्यात आलेली आहे. 31 नोव्हेंबर 2022 अखेर आपला रिझल्ट हातात येणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर एज क्रायटेरिया जर आपण पाहिला तर एज क्रायटेरिया मात्र 1 ऑगस्ट 2022 या तारखेला फिक्स करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं किमान वय 20 वर्षे पूर्ण होत आहे
आणि कमाल वय हे 28 वर्षापर्यंत आहे असे कॅन्डिडेट्स या पदाकरिता अर्ज करू शकतात. मात्र अप्पर एज लिमिटचे जी काही एज रिलॅक्सेशनची जी मर्यादा आहे ती SC, ST, OBC आणि फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेटकरिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही नॉर्म्स फिक्स करून दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना एज रिलॅक्सेशनचा फायदा हा घेता येऊ शकतो. मित्रो, या पदाकरिता अर्ज करण्याकरिता जनरल, OBC आणि EWS या कॅटेगरीकरिता 750 रुपये इतकी परीक्षा फी, एक्झाम फी आपल्याला भरावी लागणार आहे. मात्र SC, ST आणि फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेटकरिता कोणत्याही प्रकारचं आवेदन शुल्क किंवा एक्झाम फी ही आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागणार नाही. त्याचबरोबर या परीक्षेकरिता अप्लाय करण्याकरिता की आपल्याला सर्वात महत्त्वाच्या काही बाबी जाणून घेणं आवश्यक आहे. मित्रो, याकरिता आपल्याला bank.sbi/careers या वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करण्याचा ऑप्शन हा उपलब्ध असणार आहे. मित्रो, या वेबसाईटवरती जाण्यापूर्वी की आपल्याकडे व्हॅलिड ईमेल ID असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर की जो वापरामध्ये आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण इथून पुढचं कम्युनिकेशन हॉल तिकीट्स असतील किंवा इथून पुढची जी काही प्रक्रिया असेल की ते संपूर्ण कम्युनिकेशन तुम्हाला ईमेल आणि मोबाईल नंबर थ्रू त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे या गोष्टी या ठिकाणी मॅन्डेटरी आहेत. त्याचबरोबर आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचे, सिग्नेचर अपलोड करायचे. फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी की किमान त्या ठिकाणी फोटोची साईज स्कॅन इमेज जी आहे ती त्या ठिकाणी किमान 20 KB आणि कमाल 50 KB या साईजमध्येच असणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय आपला फोटोग्राफ हा अपलोड करता येणार नाही. सिग्नेचरच्या बाबतीमध्ये सिग्नेचर देखील किमान 10 KB आणि कमाल साईज ही 20 KB पर्यंत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर एका कोऱ्या पेपरवरती आपल्या लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन उठवून की त्याची इमेज स्कॅन करून घेणं हे आवश्यक आहे आणि ती इमेज किमान 20 KB आणि कमाल 50 KB पर्यंत साईजची फाईल ही आपल्याकडे स्कॅन करून रेडी असणं गरजेचं आहे. SBI असोसिएटला अप्लाय करण्याकरिता आणखीन एक त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते, ते म्हणजे एक हँड रिटन डिक्लेरेशन हे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे एका कोऱ्या पेपरवरती की त्या ठिकाणी इथे दिलेला जो मजकूर आपल्याला या स्क्रीनवरती दिसतो आहे की ज्यामध्ये IM जे या ठिकाणी आपलं नाव येईल, डेट ऑफ बर्थ येईल, हे संपूर्ण जे काही त्या ठिकाणी पॅराग्राफ आहे तो आपल्याला त्या ठिकाणी स्वतःच्या हस्ताक्षरात एका कोऱ्या पेपरवरती लिहून त्या ठिकाणी सिग्नेचर करून ते स्कॅन करून आपल्याला अपलोड करणं हे आवश्यक आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशनसाठी वेबसाईटवरती जाण्यापूर्वी आपल्याकडे तयार असणं, पेनड्राईव्हमध्ये किंवा आपल्या PC मध्ये लॅपटॉपमध्ये तयार असणं अत्यंत आवश्यक आहे. की सर्वांना एक महत्त्वाची सूचना अशी राहील की हा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तो आपण मोबाईलवरून भरण्यापेक्षा की आपण तो लॅपटॉप किंवा PCवरून भरलात तर आपल्याला ही बाब अत्यंत सोयीस्कर जाईल, कारण मोबाईल फोनवरती या वेबसाईट त्या ठिकाणी कम्फर्टेबल नसल्यामुळे की या ठिकाणी अप्लाय करण्यामध्ये अडचणी या येऊ शकतात. तर या SBI ज्युनियर असोसिएट या परीक्षेचे एक ओव्हरऑल त्या ठिकाणी प्रोसेस फ्लो जर आपण पाहिला तर आपल्याला मित्र असं लक्षात येईल, ही एक नॅशनल लेवल ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम आहे आणि ती एक्झाम आत्तापर्यंत फक्त हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेतून घेतली जात होती. मात्र SBI ज्युनियर असोसिएटची सध्याची परीक्षा महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी आता तिन्ही भाषेतून त्या ठिकाणी देता येऊ शकेल. म्हणजे हिंदीचा ऑप्शन असेल, इंग्लिशचा ऑप्शन असेल, त्याचबरोबर मराठीचा देखील ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश लँग्वेज हा विषय वगळता इतर सर्व विषय या परीक्षेसाठीचे जे आहेत त्याची परीक्षा आपल्याला मराठी माध्यमातून आता देता येणं शक्य असणार आहे. या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. म्हणजे एक प्रश्न जर चुकीचा आपण त्या ठिकाणी सोडवला तर त्याला 0.25 मार्क हे त्या ठिकाणी चुकीसाठी लेस होणार आहेत. प्रिलिमिनरी एक्झाम ही प्रामुख्याने त्या ठिकाणी 100 मार्क्सची असेल. मेन्स एक्झाम 200 मार्कांची असेल. त्यानंतर एक लोकल लँग्वेज टेस्ट होईल. ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करत आहात त्या स्टेटची जी भाषा आहे ती भाषा आपल्याला येते किंवा नाही याबाबतची एक त्या ठिकाणी लोकल लँग्वेज टेस्ट ही घेतली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे SBI ज्युनियर असोसिएट या पदभरतीकरिताची जी संपूर्ण प्रोसेस आहे की यामध्ये फक्त त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्याबरोबर एक लोकल लँग्वेज टेस्ट असेल. मात्र या पदभरतीकरिता कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू हा याच्यामध्ये असणार नाही.
आणि या संपूर्ण मेन्स आणि प्रिलिमिनरी एक्झाममधूनच आपण पुढे जाणं गरजेचं आहे. मेन्स एक्झामला मिळालेल्या मार्कच्या आधारे त्या कॅटेगरीचा जो कट ऑफ लागेल त्यानुसार फायनल सिलेक्शन्स हे आपले केले जात असतात. तर ही एक साधारणपणे SBI ज्युनियर असोसिएटची ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसेस आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे SBI ज्युनियर असोसिएट करिताच्या ज्या 2 एक्झाम्स होणार आहेत, या एक्झामचा प्रिलिमिनरी एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम ही त्या ठिकाणी 100 मार्कांची असते. त्यासाठी एकूण आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते 100 क्वेश्चन्स असतील, की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजकरिता 30 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी 30 मार्क्स असतील. आणि या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 20 मिनिट एवढा अवधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. दुसरा सेक्शन याच्यामध्ये जो असेल तो म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी. न्यूमरिकल ॲबिलिटी हा जो सेक्शन आहे तो सेक्शन सोडवण्यासाठी आपल्याला 20 मिनिटाचाच अवधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 35 क्वेश्चन्स असतील 35 मार्कांच्यासाठी, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी त्या ठिकाणी असेल. मात्र न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी हे 2 जे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि मराठी यापैकी कोणत्याही भाषेतून आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतील. मात्र इंग्लिश लँग्वेजचा जो सेक्शन आहे की त्याला तुम्हाला इतर लँग्वेजचा ऑप्शन असणार नाही. ते यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग हे 2 सेक्शन 35 मार्कांसाठी असतील आणि इंग्लिश लँग्वेजचा जो सेक्शन आहे तो फक्त 30 मार्कांच्यासाठी असेल. मात्र तिन्हीसाठीचा जो काही परीक्षेचा कालावधी आहे तो समान आहे, 20-20 मिनिट प्रत्येकी असा 1 तासाची ही एक्झाम असेल. या एक्झाममध्ये की आपल्याला एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये या कंप्लीट पिरियड टाईम झाल्याशिवाय आपल्याला स्विच करता येणार नाही. तर या परीक्षेसाठीची जर सेंटर्स आपण पाहिले तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर हे त्या ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यापैकी कोणतेही सेंटर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. अर्थात हे टेंटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर्स आहेत. यामध्ये काही वेळेला बदल होऊ शकतो, कारण एखाद्या सेंटरवरती जर सफिशियंट कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तर IBPSद्वारे किंवा या स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे या एक्झाम सेंटरमध्ये काही वेळेला बदल करण्याची शक्यता असते. तर ही झाली प्रिलिमिनरी एक्झाम. यानंतर मेन्स एक्झाम आहे, फेज 2 एक्झाम आपण त्याला म्हणतो, की जी 200 मार्कांची असेल आणि त्यासाठी एकूण क्वेश्चन जे आहेत ते 190 क्वेश्चन्स असतील. यामधला पहिला सेक्शन आहे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, की जो हिंदी, मराठी, इंग्लिश यापैकी कोणत्याही भाषेतून तुम्हाला सोडवता येईल. त्यासाठी 50 क्वेश्चन्स असतील, 50 मार्क्स असतील आणि 35 मिनिटाचा कालावधी असेल. दुसरा सेक्शन याच्यामध्ये जो आहे तो जनरल इंग्लिशचा आहे, की त्याला एकच लँग्वेजचा ऑप्शन असेल. यासाठी 40 क्वेश्चन 40 मार्कांच्यासाठी असतील आणि 35 मिनिटाचा अवधी हे क्वेश्चन सोडवण्यासाठी आहेत. तिसरा सेक्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. यासाठी तिन्ही लँग्वेजचे ऑप्शन्स असतील. एकूण 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी असतील. याकरिता 45 मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे. रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा कंबाईन त्या ठिकाणी सेक्शन राहील. यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतील. मात्र काही क्वेश्चन्सला 1 पेक्षा अधिक मार्क्स असणार आहेत. असे ओव्हरऑल 60 मार्क्स असतील आणि त्यासाठी देखील 45 मिनिटांचा कालावधी असेल. अशी ही मेन्स एक्झाम जी आहे ती एकूण 2 तास 40 मिनिटाची एक्झाम असेल आणि ती आपल्याला त्या ठिकाणी MCQ पद्धतीनं त्या ठिकाणी सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. म्हणजे इथे देखील डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारची परीक्षा असणार नाही. तर त्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. प्रत्येक प्रश्नाला 5 ऑप्शन्स दिलेले असतील. त्या 5 पैकी एक योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे. जर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर 0.25 मार्क्स हे त्या ठिकाणी प्रत्येक चुकीसाठी हे लेस होणार आहेत. या परीक्षा पास होण्याकरिता सेक्शनल कट ऑफ असतो, म्हणजे प्रत्येक सेक्शनला जो मिनिमम कट ऑफ डिसाईड होईल तेवढे किमान मार्क्स आपल्याला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ अजिबात असा होत नाही की एखाद्या सेक्शनचा कट ऑफ आपण क्लिअर केला म्हणजे आपण शॉर्टलिस्ट झालो किंवा पुढील सिलेक्शनसाठी आपण पात्र झालो असं होत नाही. त्या कॅटेगरीनुसार
उपलब्ध असणाऱ्या जागा आणि ओव्हरऑल कट ऑफ हा देखील आपण क्लिअर केला तरच आपलं फायनल शॉर्टलिस्टेड लिस्टमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येऊ शकतं. तर ही झाली मेन्स एक्झाम आणि त्यानंतर आपली असेल लोकल लँग्वेज टेस्ट असेल आणि त्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन या मेन्स एक्झाममध्ये मिळालेल्या मार्क्सच्या आधारे त्या ठिकाणी होणार आहे. लोकल लँग्वेज टेस्ट ही केवळ त्या ठिकाणी एलिजिबिलिटी टेस्ट असते. त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जात नाहीत. मात्र ज्या राज्यासाठी आपण अप्लाय केलेला आहे त्या राज्याची भाषा आपणाला बोलता येते किंवा नाही याची तपासणी त्या लोकल लँग्वेज टेस्टमध्ये ही केली जात असते. मित्र, आता या परीक्षेसाठीचा जर सिलेबस आपण पाहिला तर प्रिलिमिनरी एक्झामसाठी त्या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि इंग्लिश लँग्वेज हे तीनच विषय त्या ठिकाणी असतील. यामध्ये लॉजिकल रिझनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अल्फान्यूमरिक सिरीज, रँकिंग, डायरेक्शन, अल्फाबेट, डेटा सफिशियन्सी, कोडेड इनइक्वॅलिटीज, सीटिंग अरेंजमेंट, पझल, टॅब्युलेशन, सिलोलिझम, ब्लड रिलेशन्स, इनपुट आउटपुट, कोडिंग डिकोडिंग हेच साधारणपणे टॉपिक्स लॉजिकल रिझनिंग या कंटेंटसाठी असतील. त्याचबरोबर दुसरा जो आपला त्यातला सेक्शन आहे तो म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी. न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये सिम्प्लिफिकेशन, प्रॉफिट लॉस, मिक्सचर, त्याचबरोबर इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, वर्क अँड टाईम, टाईम अँड डिस्टन्स, मेन्शुरेशन, सिलेंडर, क्लोन, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्क्वेअर्स, डेटा इंटरप्रिटेशन, रेशो अँड प्रपोर्शन्स, नंबर सिस्टम, सिक्वेन्स अँड सिरीज, पर्सेंटेज, परमटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, साधारणपणे हे कंटेंट्स त्या ठिकाणी न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये समाविष्ट असतात. इंग्लिश लँग्वेजमध्ये क्लोज टेस्ट, पॅराजंबल सेंटेन्स, मिसलेनियस सेंटेन्स, फिलिंग द ब्लँक्स, मल्टिपल मिनिंग सेंटेन्स ऑर वर्ड्स, एरर स्पॉटिंग, पॅरेग्राफ कंप्लिशन यासारखे कंटेंट इंग्लिश लँग्वेज या सेक्शनमध्ये असतील. म्हणजे आपली प्रिलिमिनरी एक्झाम जी 100 मार्क्सची असेल, MCQ टाईप एक्झाम असेल, त्याच्यासाठीचा हा ओव्हरऑल त्या ठिकाणी सिलेबस असेल. तर मेन्स एक्झामकरिताचा सिलेबस जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे ॲडिशन दिसतील की यामध्ये रिझनिंग ॲबिलिटीमध्ये मशीन, इनपुट आउटपुट सिस्टम, सिलोलिझम, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, इनइक्वॅलिटीज, पझल्स, परंतु हाय लेवल पझल्स असतील, कोडिंग आणि डिकोडिंग याच्यामधले हायर डिफिकल्टीचे क्वेश्चन्स असतील, रँकिंग, सिटिंग अरेंजमेंट, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स यावरती काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. तर असा साधारणपणे रिझनिंग ॲबिलिटीचा सिलेबस असेल की जो मेन्स एक्झाम करीता आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड करिता डेटा इंटरप्रिटेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, इनइक्वॅलिटीज, नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन, डेटा सफिशियन्सी, SCF, LCM, प्रॉफिट लॉस, SI and CI, problem on ages, word and time, speed, distance and time, probability, त्याचबरोबर permutation and combination, average, ratio and proportion, partnership, problem on boat and stream, problem on train, mixture and allegations, pipes and system, असे अनेक वेगवेगळे कंटेंट्स त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये असतील. इंग्लिश लँग्वेज करिता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, फिल्टर्स, न्यू पॅटर्न क्लोज टेस्ट, फ्रेज रिअरेंजमेंट, पॅराजंबल्स, इन्फरन्सेस, सेंटेन्स कंप्लिशन, कनेक्टर्स, पॅरेग्राफ कन्क्लुजन्स, त्याचबरोबर पॅराफ्रेझिस, वर्ब रिलेटेड क्वेश्चन्स, एरर डिटेक्शन, वर्ड युजेस, व्होकॅबलरी या बेसिसवरती त्या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजमधील क्वेश्चन्स असतील. त्याचबरोबर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स की ज्यामध्ये न्यूज ऑन द बँकिंग इंडस्ट्री, अवॉर्ड्स, ऑनर्स, बुक्स, ऑथर्स, लेटेस्ट अपॉइंटमेंट्स यासारख्या सगळे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स, स्पोर्ट्स यावरती करंट अफेअरचे क्वेश्चन्स असतील. साधारणपणे लास्ट 6 मंथमधल्या घटना आणि घडामोडीवरती आधारित क्वेश्चन्स असतात. स्टॅटिक GKमध्ये कंट्री कॅपिटल, country currency, headquarter of the banks and financial institutions or insurance companies, त्याचबरोबर constituents of the ministries, त्याचबरोबर त्या ठिकाणी डान्स फॉर्म्स, न्यूक्लिअर अँड थर्मल पॉवर स्टेशन्स यासारखे त्या ठिकाणी वेगवेगळे घटक जे आहेत ते स्टॅटिक GKमध्ये असतील. डॅम्स असतील, वेगवेगळ्या रिव्हर्स असतील, यावरती देखील क्वेश्चन स्टॅटिक GKमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधल्या इम्पॉर्टंट टर्म्स, ॲब्रिव्हिएशन्स, स्टॅटिक अवेअरनेस,
त्याचबरोबर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधल्या वेगवेगळ्या रिसेंट घडामोडी यावरती देखील क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. चौथा सेक्शन त्याच्यामधला महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे कम्प्युटर अवेअरनेस. कम्प्युटर अवेअरनेसमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, जनरेशन ऑफ द कम्प्युटर्स, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, नेटवर्किंग, इंटरनेट, MS ऑफिस, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, इम्पॉर्टंट ॲब्रिव्हेशन्स असा बेसिक भाग जो कम्प्युटरशी रिलेटेड आहे त्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जातात. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी हे MCQ क्वेश्चन्स असल्यामुळे टर्म्स, फ्रेझिस, प्रिन्सिपल्स, टेक्निक्स, शॉर्ट फॉर्म, फुल फॉर्म यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन्स कम्प्युटर अवेअरनेस या सेक्शनमध्ये विचारले जात असतात. तर हा एक ओव्हरऑल स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट या पदभरतीकरिताचा प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्सचा हा त्या ठिकाणी संपूर्ण सिलेबस राहील. तर या परीक्षेकरिता तयारी करण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत की या परीक्षेची संपूर्ण तयारी करण्याकरिता आपण जवळच्या एखाद्या बँकिंग कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेंटरला त्या ठिकाणी जॉईन करणं आवश्यक आहे आणि तिथून प्रॉपर ट्रेनिंग घेणं, गायडन्स घेणं हे अत्यंत आवश्यक राहील. त्याचबरोबर त्या ठिकाणी या एक्झामची संपूर्ण एक्झामिनेशन सिस्टम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते सिस्टमॅटिकली आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे की आपला जो स्टडी प्लॅन आहे तो प्लॅन आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. या संपूर्ण परीक्षा या टाईम मॅनेजमेंटच्या असतात. सेक्शन वाईज क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याची आपली प्रॅक्टिस ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी आपला अभ्यास जरी झालेला असला तरी त्या प्रॉपर टाईममध्ये आपल्याला ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं किंवा सॉल्व्ह करणं बऱ्याच वेळेला कठीण जातं. याकरिता की त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मॉक टेस्ट, मग त्या ऑनलाईन टेस्ट असतील, ऑफलाईन टेस्ट असतील, मोस्टली जर आपण ऑनलाईन टेस्ट जर त्या ठिकाणी मॉक टेस्ट घेतल्या तर त्या सॉल्व्ह केल्या तर आपलं टाईम मॅनेजमेंटची चांगली प्रॅक्टिस ही त्या ठिकाणी होऊ शकते. या जर गोष्टी आपण प्रॉपरली केल्या तर निश्चितपणे या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनियर असोसिएट या पदभरतीची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे की यश मिळण्यासाठी मदत ही होऊ शकते. मित्रो, या पदाकरिता अप्लाय करण्याकरिता sbi.co.in या वेबसाईटवरती जाऊन आपण करिअर हा ऑप्शन सिलेक्ट केलात तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल की जी रिसेंटली रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसेल की 7 सप्टेंबरपासून की त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू होईल आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती 27 सप्टेंबर 2022 ही असेल. या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी अप्लाय ऑनलाईन ही जी टॅब आपल्याला दिसत आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर IBPSची वेबसाईट ओपन होईल आणि तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन करून की या पदाकरिता अप्लाय करणं आवश्यक राहील. मित्रो, या संपूर्ण पदभरतीकरिता जे काही आवश्यक गोष्टी आहेत किंवा त्यासाठीची जी काही आवश्यक माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली असेल की आपल्या सर्वांना या परीक्षेकरिता की त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.